गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत सगळे? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. हा वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा आणि आरोग्य संपन्न जावं. तर मंडळी, परत एका मोठ्या गॅपनंतर एक छानसा व्लॉग आपल्या सर्वांसोबत मला शेअर करायचा होता. सध्या अमेरिकेमध्ये ना बऱ्याच काही गोष्टी घडतात आहे. आता त्यापैकी एक गोष्ट आपल्या अभिमानाची गोष्ट आहे बरं, ती म्हणजे आपले 20 बुद्धिस्ट भंते अमेरिकेतील 10 राज्यांमधून पदयात्रा करत आहेत आणि किमान 3700 किलोमीटर अंतर 120 दिवसात गाठणार आहेत. आता हा संकल्प त्यांनी टेक्सासपासून वॉशिंग्टन DC पर्यंत केला. काल ते सगळे भंते जे आमच्या साऊथ कॅरोलिना स्टेटमध्ये पोहोचले आणि आज ते कोलंबियामध्ये स्टेट कॅपिटल हाऊस आहे त्याच्या जवळ येणार आहेत, स्पीच देणार आहेत आणि आजचा त्यांचा 77वा दिवस आहे. अजून 43 दिवस आणि 3 मोठे स्टेट्स त्यांना पायी चालायचं आहे बरं. अच्छा, या संकल्पनेला ना संपूर्ण अमेरिकेमध्येच वॉक फॉर पीस या नावाने ओळखलं जाते आणि या संकल्पनेला भारी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आज भंतेंनी कोलंबियातील सर्व नागरिकांना आपल्यासोबत स्टेट कॅपिटल हाऊस पर्यंत वॉक करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं आणि आपण बघू शकता किती भारी गर्दी जमली होती. आज इथे यायचं होतं म्हणून मुलांनी छान पीसचं पोस्टर बनवलं आणि महत्त्वाचं म्हणजे ना सगळ्या भंतेजींनी ते नोटीसही केलं आणि मुलांना छान ड्रॉइंग केलं म्हणून त्यांना फ्लावर्सही दिलं. अच्छा, कोलंबिया हा साऊथ कॅरोलिनाचा कॅपिटल आहे, त्यामुळे भंतेजींना भेटायला, त्यांना बघायला गर्दी होईल हा आम्हाला अंदाजा होता. त्यामुळे आम्ही मागच्या आठवड्यातच 2 तासाच्या अंतरावर असलेल्या जॉर्जियातील एका शहरात त्यांचं स्पीच ऐकायला गेलो होतो आणि लकीली सगळ्या भंतेजींना जवळून भेटता आलं, त्यांच्याकडून सुत्त बांधायला मिळाला आम्हाला. चला असो, इथे स्टेट कॅपिटल जवळ सगळे भंते जमा झालेत आणि आमच्या स्टेटच्या मेयरने त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर भंतेजींनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. Without any delay, I would like to humbly request Venerable Bhikkhu Panyakara, the leader of the Walk for Peace monks group, to address this gathering. Respected Mahasangha, respected all the government officials. Hello everyone, how are we today? But we are here together, and I know that there are many people been waiting for hours since morning for this. But there is no difference at all between all of us. Because we have the same blood color as red. We have the same taste of tear, which is salty. So there is no difference. And